आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भाव वर्तया. झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. अर्थ लोपले पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने हे बुडविले. झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दररा, तुका माने करा जय जयकार आनंदे. झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दान्तु मुनीन्द्रम. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथमा नमः, करो प्रथमा हरी पांडुरंगा करू प्रथमा नमः. पांडुरंगा करो प्रथमा नमः. दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. जयांची या केली स्मरण, होईल सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, तेची नमस्कारुनी आता मस्तक मस्तक ये पायावरी, यावाय करी नटाचा, यावाय करे नटाचा, यावाय करे नटाचा. मस्तक हे मायावर, यावर करी संताचा, यावर करी संताचा, वार करी संताचा, संताचा, हे संताचा. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग देऊ निवासी, ज्यांना साक्षात वैकुंठातून विमान घ्यायला आलेले तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा चौकडीचा सर्वांनी ऐकला असेल, पाठ नसेल सर्वांनी प्रमाण तरी ऐकलं असेल. आम्ही वैकुंठवासी. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत तुकाराम महाराज म्हणतात, या पृथ्वी तलावर आल्यानंतर आम्हाला काहीतरी कार्य दिलेलं आहे. ते कार्य काय आहे? जे ऋषी मुनींनी संदेश दिलेला आहे त्याचं आचरण करायचंय. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जो ऋषी साच भाव वर्तया. आणि इथे आल्यानंतर काय करायचंय? त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे तो अपूर्ण असेल तो पूर्णत्वाला न्यायचा आहे, किंवा जी ऋषी परंपरा आहे ती पूर्ण करायची आहे. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तू सेवू. कलियुगातलं अतिशय समर्पक जे 3रं चौकडीतलं ओवी असेल, अर्थ लोपले पुराणे, म्हणजे दाखवायचं करायचं 2. संत तुकाराम महाराजांना माहिती होतं म्हणून काय सांगतात? अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, पंडिताने विषय लोभी मने साधन हे बुडविले. तर इतकं टेन्शन असताना तुकाराम महाराजांना उपाय सुद्धा दिलेला आहे. काय? पिटू भक्तीचा डांगोरा. ती भक्ती करून काय होईल? कळी काळासी दररा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. विठ्ठला 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 विठ्ठला
ज्यावेळेस मंडपात आलो, मंडपात आल्यानंतर सर्वांचं इतकं सुंदर नियोजन तरुण मुलांनी ह्यावर्षी सप्ताह हातात घेतला आहे. आणि ज्यावेळेस जय जय रामकृष्ण हरी सुरू झालं म्हटलं आपल्याला वारकऱ्यांचं ऐकायला मिळणार आहे. आजकाल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. वारकऱ्यांचं ऐकायला मिळणार नाही तर आज कुठे गेल्यानंतर आपल्याला काय ऐकायला मिळतं सांगण्याची गरज नाही. हे त्याचं व्यासपीठ नाही आहे. सालाबदाप्रमाणे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या वर्षाच्या 5व्या दिवसाची सेवा, 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. मला मी वृंदावनात असताना फोन आला, महाराज इच्छा नव्हती कार्यक्रम घ्यावा पण प्रभूजी ऐका ना. ते म्हणे नाही म्हणे तुम्हाला घ्यावा लागेल. नांदूर मध्यमेश्वरला त्यांनी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम ऐकला होता. तर असं समजलं राधाराणीची कृपा आहे, त्यांचा आदेश आहे, आपण तो कार्यक्रम घेतला पाहिजे. अतिशय सुंदर नियोजन आहे, तरुणांचं संघटन आहे, ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे, सुंदर असं मंडप लाइटिंग आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने साऊंड सिस्टीम कार्यरत आहे. आणि माझ्याबरोबर जे प्लेयर आहे मला टेन्शन नाही, नौखा खिलाडू आहे. आणि सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजून शुभमन गिल. बाबा म्हणशाल माझं 55 वय, कसं काय शुभमन गिल म्हणतात? नाही, उमर 55 की जवानी बचपन की, हरिनामात असंच राहावं लागतं. तर अशा सुंदर माहोल वातावरणात हा कार्यक्रम होत आहे. आपले सोनवणे दादा यांचं काय नाव? प्रशांत सोनवणे दादा, त्यांचं विशेष सहकार्य आहे. माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही फक्त तरुणांना सहकार्य करा. माझं गाव पानेवाडी मनमाडचं आहे, मनमाडजवळ. महाराज हे जेवढे भक्त पुरुष मंडळी बसलेले, आमच्याकडे एवढे नुसते तरुण मुलं बसतात कीर्तन श्रवण करण्यासाठी. तर माझी सर्व गावकऱ्यांना विनंती, गावातला प्रत्येक मुलगा इथं असला पाहिजे. IPL मॅचेस असतात त्यावेळेस आमच्याकडे कार्यक्रम असतात. आणि मी तुम्हाला म्हटलं, कदाचित तुमच्या लक्षात नसेल, महादेव महाराज गोपाळे बाबा ज्यावेळेस दशकला आले होते त्यावेळेस आम्ही तुम्हाला भेटायला आलो होतो. त्यांची अनुकंपा आमच्यावर झालेली आहे. हरिभक्तपरायण खानदेशरत्न तुकाराम बाबा जेऊरकर यांचा आम्हाला संघ मिळालेला आहे. सांगायला आवडेल की महाशिवरात्री निमित्त हा कार्यक्रम होत असताना मंडपातला प्रत्येक बसलेला व्यक्तीने एक अभिमान बाळगला पाहिजे. ज्या वेळेस आपल्यावर ग्रामदेवतेची कृपा, कुलदेवतेची कृपा आणि पितृदेवतांची कृपा, त्यावेळेस तो हरिनामाच्या धर्मसभा मंडपात बसत असतो. तर तुमच्यावरती कृपा झालेली आहे. आणि उद्याचं पर्व काय आहे? महाशिवरात्री. साधारण रात्री नाही आहे, कारण कलियुगाचा स्वभाव आहे, मुलांना कळत नाही. एका मुलाला विचारलं शिक्षकाने की आपल्या भारतात किती रात्र आहेत? तो म्हणे 10 रात्र. शिक्षक वैतागले, कसं काय म्हणतो? तो म्हणतो, मुलगा म्हणतो 9 रात्रीचे 9 रात्री आणि महाशिवरात्रीची रात्री 10च रात्री. सांगण्याचा उद्देश काय की आपण या परंपरा काय पाळत आहोत याचं भान, याचं ध्यान आणि याच्यातलं मर्म काय आहे, याच्यातली निष्पत्ती काय आहे, जोपर्यंत आपण समजत नाही तोपर्यंत फक्त आपण परंपरेचंच पालन करणार आहोत. तर शनी महाराज नस्तंपूरला मला तुकाराम बाबांचा संघ मिळालेला आहे. तर मी समजतो की शनी महाराजांची कृपा झाली, प्रभू रामचंद्रांची कृपा झाली आणि आपल्यासारखे साधू संत वैष्णव इथे उपस्थित झाले. आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अतिशय सुंदर वादन केलं हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज घाळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हरिभक्तपरायण प्रकाश महाराज सुराडे, हरिभक्तपरायण उत्तम महाराज गायकवाड, हरिभक्तपरायण भीमराव महाराज अण्णा, हरिभक्तपरायण दिगंबर महाराज देहर्डे. त्यांनी, मी थोडा चालत असताना बाईकीकडे जातो ना, वडील सारखे सरळ चाल, तसं महाराजांनी आम्हाला सांगितलं. पुढील मी 1 ते 1.25 तास चिंतन करणार आहे. पांडुरंगाच्या कृपेने, तुमच्या साधू संतांच्या आशीर्वादाने करण्याचा प्रयत्न करेल. आपण जर व्यवस्थित ध्यानपूर्वक ऐकलं, नक्कीच आपण घरी टेको मेसेज चांगल्या पद्धतीने घेऊन जाईल, जेणेकरून सनातन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदा होईल. विठ्ठल संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत. आता हा शब्दप्रयोग अतिशय महत्वाचा. ते म्हणू शकले असते मी वैकुंठवासी, ते म्हणू शकले असते, कारण ते वैकुंठातून आलेले आहेत. आपल्याकडून एखादा चांगला कार्यक्रम झाला तर आपण म्हणतो मैं ने किया, मी केलं. तुकाराम महाराज तसं नाही केलं. त्यांनी सर्वांना
संतांसहित आपल्याला सुद्धा उपमा दिलेली. आपण कुठून आलेलो आहोत? वैकुंठातून. आम्ही वैकुंठवासी. प्रत्येक शब्दाचा जर आपण अर्थ काढल्यानंतर, मी ज्यावेळेस प्रभू रामचंद्र माता सीतेच्या शोधात होते, हनुमानजींनी उडी मारली. उडी मारल्यानंतर लंकेत गेले. लंकेत गेल्यानंतर माता सीताने विचारलं, अरे वा, तुम्ही किती धैर्यशाली शूरवीर आहात, मग बाकीचे वानर सुद्धा तुमच्यासारखे का? हनुमानजी म्हणतात, नाही, मी अतिशय क्षुल्लक आहे, मैं उनके सामने कुछ भी नहीं हूँ, माझ्यापेक्षा अतिशय बलशाली. हनुमानजी म्हटले असते, नाही, मैं हूँ ना. पण नाही, ते काय म्हटले, अजून आहेत. म्हणजे हे कार्य माझं नाही, हे कोणाचं आहे? आम्हा सर्वांचं आहे. त्याच पद्धतीने तुकाराम म्हणतात, आम्ही वैकुंठवासी, आम्ही या वैकुंठातून आलेलो आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे वैकुंठ आणि कुंठ. 8वी 9वी 10वी या मुलांना नेहमी प्रश्न, फरक स्पष्ट करा, वनस्पती आणि प्राणी. बापरे, अवघड आहे. वैकुंठ आणि कुंठ याच्यातला महत्त्वाचा फरक आपल्याला माहिती पाहिजे. वैकुंठ म्हणजे जिथे कधी दुःखाचा लव मात्र शेष नाही, काही संबंध नाही. आणि कुंठ म्हणजे रडणारा. तुम्ही कोणाकडे दा? विद्यार्थ्याकडे दा, काय टेन्शन आहे. आज माझी एक विद्यार्थिनी भेटली सह्याद्री हॉस्पिटलला. तिथे डॉक्टर यांनी ती सांगितलं, गेल्या 4 ते 5 वर्षापासून, सर्व पालकांना विनंती ऐका, गेल्या 4 ते 5 वर्षापासून डिप्रेशनमध्ये येणारे जे लोक असतील ते कोणत्या वयोगटातील आहे? 14, 15, 16 या वयोगटातले. डिप्रेशन, कोणाला विचारा, टेन्शन, कोणाला पेन्शनचं टेन्शन. प्रत्येकजण चिंताग्रस्त आहे, प्रत्येकजण चिंताग्रस्त आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, या वैकुंठातून आम्ही काहीतरी संदेश घेऊन आलेलो आहोत, या कुंठात घेऊन आलेलो. काय म्हणतात त्याला? त्याला काय म्हणतात? आपण जिथे राहतो त्याला काय म्हणतात? विंचूर नाही म्हणत, त्याला काय म्हणतात? अरे मोठ्यानी बोला बरं का, मी एकट्याने बोलणार आहे. शिक्षक आहे, वर्गात शिकवतो मी. विद्यार्थ्यांचा जोपर्यंत प्रतिसाद येत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. ती म्हणशाल महाराज का बरं बोलत नाही? याला आपण राहतो, याला काय म्हणतात? का फुलो का तारो का? कुंठ म्हणतात, याला काय म्हणतात? कुंठ. तर या अभंगातून आपल्याला समजायचंय की तुकाराम महाराज आणि आपण कोण आहोत, की आपण भगवंताच्या धामातून आलेलो आहोत. आणि आल्यानंतर काय करायचं, जो ऋषी मुनींनी संदेश सांगितलेला आहे त्या संदेशाचं पालन करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, संदेश हा नेहमी सारखा असतो. बालपण असो, तारुण्य असो किंवा म्हातारपणात असतो, जो संतांनी संदेश दिलेला आहे त्याचं आपण पालन केलंच पाहिजे. शंकराचार्यांचा एक सुंदर श्लोक आहे, बालस्तावत क्रीडासक्ता, तरुणीस्तावत तरुणीसक्ता, वृद्धास्तावत चिंतागस्ता, परब्रह्मने कोपेन सत्ता. म्हणजे बालपणात काय करतो तो? बचपन गया खेल कूद में. तारुण्यात काय करतो तो? तारुण्यात बल दाखवतो. येस, माझ्या कोण कुस्ती खेळत, बाहेर फिरत असतो, लग्न होतं, विवाह होतो. आणि म्हातारपणात काय होतं? चिंता करतो, मी हे काय केलं. 99% लोक, 99% जगाच्या धर्तीवर सर्वे करण्यात आला, काय 99% लोक पश्चातापाने म्हणतात, काय मी 2 एकर वावर अजून घ्यायला पाहिजे होतं, मला सून चांगली मिळाली नाही, माझ्या लेकरासाठी रक्ताचं पाणी केलं, माझं रक्त आटू राहिलं तरी मला पाणी देत नाही, मी काय केलं. टेन्शन 99%. आणि तुम्हाला सर्वांना ऐकून वाटेल, आता हा प्रश्न शेवट आहे, की 1% कोणते लोक आहेत ते मरताना आनंदाने जातात, ते फक्त पांडुरंगाचे भक्त आहे. हा सर्वे केलेला आहे, हा काळे सरांनी, या महाराज लोकांनी आणि दुसरा कोणी केलेलं नाही. मी सांगितलंय, तुम्ही आज पण गुगलवर जाऊ शकतात, किती लोक पश्चातापाने मरतात आणि जे फक्त कृष्ण भक्ती आणि विठ्ठल भक्तीत आहे ते आनंदाने भगवंताचं स्मरण करतात. विठ्ठल जीव ज्यावेळेस जन्माला घेतो त्याच्या पुढे एक विजन असतं. विजन महाराज आल्यानंतर तुम्ही ठरवलं असेल, हा अभंग आला तर मीही चाल म्हणेल, चौकडीचा अभंग आला तर मीही चाल म्हणेल. एखादा कॉलेजचा विद्यार्थी असेल, कॉलेजमध्ये गेल्यानंतर वा
मी ह्या वर्षी 90% मिळवेल, पुढच्या वर्षी एक विजन घेऊन आलेलं असतं. आणि जो आपल्या आयुष्यात कधी विजन घेऊन येत नाही त्याला आंधळं म्हटलेले. आंधळं म्हणजे तो जन्माला आला हेला पाण्यात वाहून गेला. तर महिला वर्ग जरी इथे उपस्थित असेल, ज्यावेळेस एखाद्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिचं सुद्धा उद्दिष्ट असतं. काय उद्दिष्ट असतं? माझा सोनूला मोनूला मोठा होईल आणि माझं सांभाळ करेल, एक विजन असतं. किंवा एखादा नोकरी करणारा व्यक्ती असेल, त्याचं काय उद्दिष्ट असतं? या वर्षी माझं इतकं पेमेंट आहे, पुढच्या वर्षी इतकं पेमेंट वाढलंच पाहिजे. शेतकरी असेल, या वर्षी फक्त 50 क्विंटल कांदे झाले, पुढच्या वर्षी 100 क्विंटल तरी झाले पाहिजे. या वर्षी काहीतरी 2000 मला भाव मिळाला, पुढच्या वेळी 4000 मिळाले पाहिजे. या वर्षी नाही. तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येकजण विजन घेऊन आलेला आहे. इथं सुद्धा तुम्हाला काहीतरी वाटत असेल, एक विजन आहे तुम्हाला, कीर्तन समजा समजा आपल्याला खायला प्रसाद मिळणार आहे, हा हे तुमचं ध्येय घेऊन आलेला. तसं मनुष्य जीवनात सुद्धा आपण एक ध्येय घेऊन येत असतो. ते ध्येय आपण विसरलेलो आहोत. ते सांगण्यासाठी आपल्याला संत मुनी येतात आणि त्यांच्या संदेशाद्वारे सांगतात. आणि इथे येण्यासाठी खूप जण असुसलेले. इहलोकीचा हा देह देव इच्छिताचे पाय, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तर देव लोक सुद्धा इच्छा करतात. काय इच्छा करतात? आम्ही इथं आलो पाहिजे, आम्ही काहीतरी संदेश. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, स्वर्गातील देवी देवता कधी पृथ्वीवर पाय ठेवत नाही. त्यांना वॉशरूमला जायचं असेल, लघवी जरी करायची असेल, ते 10 म्हणजे त्यांचे पाय कधी जमिनीवर येत नाही. ते नेहमी उंच स्थितीत असतात. जे टीव्ही दाखवते ते खरं आहे, ते नेहमी उच्च स्तरावर असतात. ते लघवी करायला सुद्धा येत नाही. याचा इतका तिटकारा आहे. पण संत मुनी येतात, तुकाराम महाराजांसारखे संत येतात, कारण आपल्यावर उपकार करण्यासाठी येतात. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे जी संत परंपरा पाहतोय गेल्या 750 वर्षापासून, की जगाच्या कल्याण संताच्या विभूती घटावे ते परोपकारे, घटावे ते परोपकारे. देह कष्टाविधी परोपकार, देह कष्टाविधी परोपकार. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, घटावे ते परोपकारे, घटावे ते परोपकारे. हा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टाविधी परोपकार, देह कष्टाविधी परोपकार. ते उपकार करण्यासाठी येतात. येत्या उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, वैकुंठी, वैकुंठ. ते संत मुनी कुठून आलेले आहेत? सज्जनो, मायबाबा कुठून आलेले आहेत? येथे उपकार वैकुंठासाठी. वैकुंठातून कशासाठी आले? आपल्यावर उपकार करण्यासाठी. आपल्यावर उपकार. आजची परिस्थिती कशी झालेली आहे? तुम्ही लेकराला म्हटलं, बाळा मला पाणी दे, तो म्हणतो पप्पा मला तुम्ही फार आवडतात. बाप म्हणतो, अरे राजा मला तहान लागलेली आहे, मला पाणी दे. लेकरू काय म्हणतं? पप्पा मला तुम्ही फार आवडतात. अरे म्हणतात, अरे बाबा मी मरायला चाललोय, मला पाणी दे, पाणी. मी काय म्हणतात? पप्पा मला तुम्ही फार आवडतात. म्हणजे जीवाची स्थिती काय आहे, त्या जीवाला काय गरज आहे ते आपले नातेवाईक पूर्ण करू शकत नाही. आपले नातेवाईक किती दिवस आहे आपल्या बरोबर? मित्र किती दिवस आहे? मित्र आले गोत्र झाले, तेही स्मशानी परतले, शेवटी टाकून या गेले, मज लागे स्मशानी. तुमचा भ्रम असेल दादा, माय बाबा, भ्रम असेल, भ्रम. आपल्याला वाटत असेल आमचे लेकर सांभाळतील. निश्चितच तुम्ही भक्ती मार्गात लावले, सांभाळतील. पण जर भक्ती मार्गात नाही लावले, तुमची काय परिस्थिती काही सांगता येणार नाही. जगाच्या बाजारात आज जर लोकांना विचारलं
नाशिकच्या लोकांना, खेड्यातल्या लोकांना विचारलं कुठं जायचं नाशिकला, नाशिकच्या लोकांना विचारलं कुठं जायचं मुंबईला, मुंबईच्या लोकांना विचारलं तुम्हाला कुठं जायचं दुबईला, दुबईच्या लोकांना विचारलं तुम्हाला कुठं जायचं अमेरिकेला, अमेरिकेच्या लोकांना विचारलं तुम्हाला कुठं जायचं, ते म्हणतात चंद्रावर जायचं, चंद्रावरती जे लोक जाऊन आले ते विचारतात, त्यांना विचारलं कुठं जायचं, ते म्हणतात आम्ही सगळं फिरून आलो पण मन समाधानी झालं, आम्हाला प्रयागराजला जायचंय. सांगण्याचा उद्देश काय, सांगण्याचा उद्देश आपलं इथं जीवन संपूर्ण जीवन जातं तरी पण आपल्याला जो सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, त्यानं एका मुखी यज्ञ नाही केला, हिंडता दिशासी न पावलं, माया वेशीला जीव माझा दिशासी न पावलं, जीव माझा एक एक इच्छा घेऊन या देहाचा नाश होतो, नाश. आम्ही नेहमी एक उदाहरण देत असतो कॉलेजमध्ये, मागे सुद्धा नांदूर मध्यमेश्वरला बोललो होतो की माणसाचं यश कशात आहे, यश नेहमी उदाहरण देतो आम्ही. महाराज 3 वर्षाच्या व्यक्तीचं यश कशात आहे, ज्या वेळेस तो घरी एकटा येतो लेकरू. 7 वर्षाच्या व्यक्तीचं यश कशात आहे, ज्यावेळेस 3 वर्षाच्या व्यक्तीचं यश कशात, ज्यावेळेस तो त्याच्या चड्डीत सू करत नाही बाबा. 7 वर्षाच्या व्यक्तीचं मुलाचं यश कशात, ज्यावेळेस तो घरी एकटा येतो. 13 वर्षी 7वी 8वीचं मुलगा असेल त्याचं यश कशात असं, तो त्याच्या घरच्यांना दाखवतो बाबा आई हे माझे मित्र आहेत. आणि 18व्या वर्षा मुलाचं जे यश आहे कशात आहे, ज्यावेळेस तो ड्रायव्हिंग लायसन्स दाखवतो फिरवतो. 25व्या वर्षाच्या व्यक्तीचं यश कशात आहे, ज्यावेळेस तो चांगल्या नोकरीला लागलेला असतो. 35व्या वर्षाच्या मुलाचं यश त्याच्याकडे सुंदर पत्नी असते, गोंडस मुलं त्याच्यासमोर मोठे होत आहेत. 45व्या वर्षा मुलाचं यश काय असतं, ज्यावेळेस त्याच्याकडे बँक बॅलन्स तयार होतोय. 55व्या वर्षाच्या व्यक्तीचं यश कशात आहे, ज्यावेळेस तो त्याच्या डोळ्यासमोर बघतो माझे मुलं माझ्या डोळ्यासमोर सेटल होत आहेत, ते नोकरीला लागत आहेत, माझ्या डोळ्यासमोर त्यांचं लग्न होत आहे. 60व्या वर्षाच्या व्यक्तीचं यश कशात आहे, ज्यावेळेस 18व्या वर्षी त्याच्याकडे जे ड्रायव्हिंग लायसन्स होतं ना ते आज पण त्याच्याबरोबर आहे. 70व्या वर्षाच्या व्यक्तीचं यश कशात आहे, ज्या वेळेस त्याचे जे बालपणीचे मित्र आज पण त्याच्यासोबत आहे. 80व्या वर्षाच्या म्हाताऱ्याचं यश कशात आहे, ज्यावेळेस तो म्हातारा घरी एकटा येऊ शकतो. 90व्या वर्षाच्या म्हाताऱ्याचं व्यक्तीचं यश कशात आहे, ज्यावेळेस त्याच्या चड्डी सू करत नाही. ही आपली जीवनाची गती आहे राजा, ही आपली गती आहे. या गतीतून उंच होण्यासाठी आपण संतांचा आश्रय घेतला पाहिजे आणि तो आश्रय घेण्यासाठी कोणाचं अनुकरण झालं पाहिजे. ते अनुकरणे आहे साधू संत आणि त्यांचं महत्व आणि ते कुठून आलेले काय सांगतात अभंगाचं पहिलं चरण. आम्ही वैकुंठवासी हो, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, हो आलो ह्याची कारणासी, हो आलो ह्याची कारणासी, कारणासी, आलयाची कारणासी, आलयाची कारणासी. बोलिले जे ऋषी, हो बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. सात भावे वरताया, सात भावे वरताया, हो झाडू संतांचे मार्ग, मार्ग झाडू संतांचे मार्ग, सद्भावे वरताय, सद्भावे वरताय, हो साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग. हे आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी,
आपल्याला समजलं की तुकाराम महाराज कुठून आलाय आणि त्यांचं कार्य काय आहे. त्यांचं कार्य आहे की जे संतांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यांचं जे कार्य आहे ते पूर्णत्वाला न्यायचं. राजव आपल्या सनातन धर्मात इतके ग्रंथ आहेत, 18 पुराण, 108 उपनिषद, उपपुराण, 4 वेद. शास्त्र एखादा गोंधळून जाऊ शकतो. आज जगाच्या बाजारात कोणत्याही धर्मग्रंथाचं अध्ययन केलं जात नाही. बायबलचं नाही केलं जात, कुराणचं तर नाही केलं जात. नासामधल्या शास्त्रज्ञांनी ऋग्वेदाचं अध्ययन करतायत. न्यूटनचे जे 3 लॉ आपल्याला शाळेत शिकवले गेले, ते नियम, ते सुद्धा आपल्या भारत देशात होते. सर्व तत्वज्ञान आपल्या भारतामध्ये होतं. आणि याच्यातला एखादा गोंधळून जाऊ शकतो. आम्ही काय वाचलं पाहिजे? तर तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर हे ज्ञान कशामध्ये दिलेले? फक्त या 2 ग्रंथामध्ये. काय? भगवद्गीता. तुम्हाला ऐकायला आनंद वाटणार नाही. आज संपूर्ण विश्वामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी विदेशातून फंडिंग होत असतं. परवा कल्याणहून येत असताना मागच्या आठवड्यात तिरुपती बालाजीला जाण्याचा योग आला. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल. 3 विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, कॉलेज गोईंग स्टुडंट ते भेटले. मी फक्त विचारलं, तुम्ही कुठे गेलो होतात? ते म्हणले, आम्हाला एक ट्रेनिंग होतं, सेमिनार होतं ख्रिश्चन लोकांचं, की प्रसार कसा केला पाहिजे. 3 कॉलेजचे मुलं. मला ऐकून धक्का बसला. आणि आत्ता सोशल मीडियाचा इतका परिणाम होतोय की प्रयागराजला सर्व आध्यात्मिक ठिकाणी बरेचसे तरुण जात आहेत. मी त्याला विचारलं, खरे बाबा कस काय तुला साक्षात्कार झाला? काय म्हटलं असेल तो? मी माझा जात नाही बदलली, माझा धर्म नाही बदलला, माझं जीवन बदललं. मी ज्यावेळेस हे ऐकलं मला धक्का बसला महाराज. मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न नाही केला, फक्त त्यांचं ऐकलं. कारण ते म्हणतात, आम्हाला स्वर्गात जायचंय. स्वर्गात तिथं देवी देवता बसलेले आमची वाट पाहतात. आम्ही म्हटलं, आमचे तुकाराम महाराज स्वर्ग ढुंकून पाहत नाही. आपल्या हिंदू धर्मात मी म्हटलं, तुम्हाला कोण मार्गदर्शन करतात? म्हणून मी ज्येष्ठांना काय म्हटलं, तरुणांना सांभाळा. सातारचे गोखले महाराज आहे. महाराज तुम्ही ऐकल्यावर मला जसा धक्का बसला. हरिनाम सप्ताह करायचे, कीर्तन करायचे. त्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. अज्ञान, परंपरा नुसत्या पालन करायचं, पण त्याचं मर्म नाही जाणायचं. मग त्याला मी प्रश्न विचारला, का तुम्ही म्हणता स्वर्गात देवताची भेट होईल? जो बालक महिलेच्या पोटात असतो त्याचं जर ॲबॉर्शन केलं त्याची गती काय? तो म्हणे तू स्वर्गात जातो. म्हटलं, अरे बावळाटा, स्वर्गात जातो मग प्रत्येक जण ॲबॉर्शन करेल, असं चुकीचं काय मार्गदर्शन करतायत? हे अज्ञानाने जग भरलेलं आहे. अज्ञानाने, आडराने भरलेले, अज्ञानाने भरलेलं आहे. आम्ही ग्रंथ वितरण करत असताना एक जण म्हटला, का महाराज तुम्हाला माहिती का बजरंगबली कोणाचा अवतार आहे? म्हटलं, कोणाचा? तो म्हणे मुसलमानांचा अवतार आहे. म्हटलं, मला म्हटलं तर स्वाभाविक आहे, तू बाहेर गेला आणि तुला आमचे तरुण मुलं झोडतील. त्यांनी बघा त्याची लिंक कशी लावली, बजरंगबली, अली अली म्हणे, अली अली अली. हे का होत आहे? कारण आपण योग्य व्यक्तीकडून श्रवण नाही केलं. चुकीच्या व्यक्तीकडून श्रवण केल्यामुळे आज अशी परिस्थिती आलेली आहे. ही परिस्थिती दूर जावी म्हणून अशा सत्संग कार्यक्रमाची, सप्ताह कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे. बऱ्याच महिला मंडळ इथे बसले आहेत. तुमची फार मोठी जबाबदारी आहे. भारतातील एक मेजर कर्नल मुलांना शिकवलं, फॉरेनला गेल्यानंतर मुलांची लग्न लावून दिली. लग्न लावून गेल्यानंतर मुलं आनंदात होती. सांगितलं, अरे तुझी आई देह सोडून गेली, तू ये. 2 भावामधून फक्त 1 जण आला. 1 जण आल्यानंतर वडिलांनी विचारलं, खरे तू एकटाच का आला? म्हणे, विमानाचा जास्त खर्च आहे म्हणे, आम्हाला ते परवडत नाही म्हणे. आम्ही अशी डील केली, आता मम्मी गेलेली आहे. आता कोण गेलेली आहे? मम्मी. म्हणून मी आलेलो आहे.
आणि ज्यावेळेस पप्पा तुम्ही जाणार त्यावेळेस तो दादा येईल. त्या मेजरने डोक्याला गोळी मारली की या निमित्ताने तरी माझी लेकरं येतील. सांगण्याचा उद्देश काय, आपण मुलांना सर्वस्व दिलेलं आहे. त्यांना मोबाईल हवाय, मोबाईल द्या, काही हरकत नाही. त्यांना संपत्ती हवे, संपत्ती द्या, काही हरकत नाही. पण तुम्ही संस्कार कुठे देतायत? संस्कार नावाची गोष्ट नाही, मुलांना माहिती नाहीये. मुलांना प्रश्न विचारला जातो, रामायणातलं प्रमुख पात्र कोणतं ते सुद्धा सांगत नाही. कंसाला रामायणात घेऊन येतात, कंसाला रामायणात घेऊन येतात. तर आपली सर्वस्वी जबाबदारी. म्हणून आम्ही नेहमी एका ठिकाणी म्हणतो काय पालकांना, 20 वर्षानंतर तुम्हाला लोक विचारणार नाही तुमची संपत्ती किती. तुमचं छोटं लेकरू आहे ना, 20 वर्षानंतर तुम्हाला विचारणार नाही तुमची संपत्ती किती. लोक विचारतील तुमची संतती कशी. ती संतती जर चांगली असेल तर असे धर्माचे कार्यक्रम झाले पाहिजे. तर सांगण्याचा उद्देश काय की आपण कोणाचं ऐकतोय हे आपल्याला समजलं पाहिजे. जर चुकीच्या माणसाचं ऐकलं निश्चितच आपलं पतन होईल. कर्णाचं काय झालं, कर्ण चुकीच्या व्यक्तींच्या संगतीत आला. किती हुशार व्यक्ती असला तरी तो जर चुकीच्या माणसाच्या संगतीत गेला त्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण चांगल्यांचा संग केला पाहिजे. आणि याला एकच उपाय की संतांनी सांगितलेला मार्गावर जायचा आणि संतांचा संग घ्यायचा. कारण ते झिजतात आपल्यासाठी. संतांच्या संगती मन मार्ग गाती, अकळवा श्रीपाती येणे बनते, अकळवा श्रीपाती येणे बनते. संतांच्या संगती मन मार्गाती, अकळवा श्रीपाती येणे बनते, अकळवा श्रीपाती येणे बनते. संतांच्या संगती मन मार्ग गाती, अकळवा श्रीपाती येणे बनते, अकळवा श्रीपाती येणे बनते. संतांच्या संगती मन मार्गाती, अकळवा श्रीपाती येणे बनते, अकळवा श्रीपाती येणे बनते. महाराज आपल्याला राम सिया राम कडे घेऊन गेले. वा वा वा, जोरदार टाळ्या. सुंदर प्रमाण दिलं. त्या पांडुरंगाकडे जायचं असेल तर आपल्याकडं कोणाचा पत्ता पाहिजे? साधू संताचा पत्ता पाहिजे. आणि तो साधू संताचा पत्ता तुम्हाला सर्वांना विचारतो, मग साधू कसा ओळखायचा, संत कुठे आज? एकदम बेस्ट, एकदम सोपं. जगाच्या बाजारात तुम्ही गेला बुद्धीचा वापर करतात. मेथीची जोडी का आहे 10 रुपये जोडी. अहो सध्या स्वस्त आहे, 5 रुपये लावा. अहो वांगी कशी दिली 15 रुपये. नाही हो 10 रुपये, पाणी पाऊस चांगलं या. अरे तुम्ही मेथीची जोडी घ्यायला विचार विनिमय करतात. तुम्ही कोणाचं ऐकलं पाहिजे? ज्याच्या मुखात कायम हरिनाम असतं. काय हरिनाम? त्याच्या कायम मुखात काय असतं? हरिनाम. त्याचं आचरण बघितल्यानंतर खरंच त्याला बघितलं वाटलं जय हरी बोलण्याची इच्छा होते. महाराज दिसल्यानंतर महाराज दिसल्यानंतर जय हरी. महाराज दिसल्यानंतर आपल्याला वाटतं ना जय हरी रामकृष्ण हरी. वा महाराज कुठे चालले तुम्ही? रामकृष्ण हरी. अशा महाराजांचा संग घ्या, अशा भक्तांचा संग घ्या. साधू संत फार दूरची गोष्ट आहे. आपण भक्तांचा जरी संग घेतलात, आपली इच्छा आहे दिवसभर आपण पाणी भरायचं आणि रात्री आपल्याला स्वप्नात पांडुरंग दिसेल. कसं काय शक्य आहे? दिवसभर आपण हरिनाम पारायण केल्यानंतर कुठंतरी आपल्याला झोपताना रामकृष्ण हरी, विठोबा रुक्माईच्या पावल्या आठवतात, रामकृष्ण हरीच्या पावल्या आठवतात. त्या साधू संतांचा, त्या भक्तांचा संग घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला अंतसमयी त्या भगवंताचं स्मरण व्हायलाच पाहिजे. त्या 1% आपण आलो पाहिजे, तरीच हा सप्ताह सार्थक आहे.
तर त्यामुळे सर्वांनी कोणाचा संघ घेतला पाहिजे? भक्तांचा. कोणाचा संघ घेतला पाहिजे? भक्तांचा. तुम्ही पैशावाल्यांचा पण संघ घ्या, काही हरकत नाही. रगड पैसा कमवा, काय हरकत नाही. तुम्ही कोणाबरोबरही फिरा, काय हरकत नाही. पण दिवस तुमचा ठरला पाहिजे. अहो, आपण जिथं कामाला जातो दिवस ठरलेला आहे. का हो इंजिनियर, तुम्ही उशिरा गेले, तुम्हाला मॅनेजरचा फोन येतो, खरे खोटं आहे? महाराज, कीर्तन सुरू झालंय, पंचपदी घ्यायची आहे, कधी येत आहेत? डिसिप्लिन आहे, शिस्त आहे. तशी अध्यात्मात सुद्धा एक शिस्त पाहिजे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही लगेच तुम्हाला वाटलं आणि लगेच आपल्याला पांडुरंग भेटला. PhD करण्यासाठी तो कोणी आहे का? PhD वाला कोणी आहे ते? PhD वाला? बरं बरं, लेकरू तुमचं लेकरू. बरं, ग्रॅज्युएशन करणारे किती मुलं इथं ग्रॅज्युएशन करणारे? हो महाराज, हां बरं. पोस्ट ग्रॅज्युएशन वाले किती आहे? वा. PhD वाला कोणी? बरं. इंजिनिअरिंग वाले किती मुलं आहे? मुली किती आहे इंजिनिअरिंग वाल्या? डिप्लोमाला? बारे, अरे बापरे, म्हणजे मी सगळे माझ्यासारखेच आहे का असे शिक्षित तिथे? नाही नाही, विचार करा. एक नोकरी लागण्यासाठी आपण रक्ताचं पाणी करतो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. कुठे आपल्याला ती परीक्षा पास, क्लिअर, इंटरव्ह्यू ते झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी एक पेमेंट येतं, आपण नाचतो. त्या जगाच्या मालकाला भेटायचं आहे. जगाच्या मालकाला भेटत असताना तुम्हाला वाटतं या 2 दिवसात 8 दिवसात नाही, त्याला सततम नित्य नियमाने हरिपाठ भजन करावा लागतो. आणि ते कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही भक्तांच्या संगतीत याल. कोणाच्या? भक्तांच्या संगतीत या. आणि या भक्तांच्या संगतीत आल्यानंतर जे अज्ञान आहे, आजच्या घडीला जे अज्ञान आहे, ते अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला संतांचं मार्गदर्शन असतं. अभंगाचं दुसरं चरण. झाडू संताचे
नाचवलाच गुरुजीने जोरदार टाळ्या झाले पाहिजे. अतिशय सुंदर. आम्ही बऱ्याच ठिकाणी जात असतो. गेल्यानंतर काय होतं, कधी कधी मृदुंगचारी एकदम जोरदार म्हणजे T20 सारखी बॅटिंग चालू असते, पण कधी कधी गायनाची जोड नसते. आता हे महाराज लोक माझं काम खरंच प्रामाणिकपणे खूप हलकं करून काय चाली लावतायत आणि वारकरी चाली ऐकायला मिळतात. आज बाहेर मी ते बोलणार नव्हतो, आता हे तिसऱ्या चरणात आपण चर्चा करणार आहोत. आजच्या घडीला जी सात्विकता अध्यात्माची आहे ती कुठेतरी हळू कमी होत चाललेली. क्षमा करा, मी सत्य तुमच्यापुढे मांडतोय. आज तुम्ही महाराज लोकांना फोन करा, मला तुमची तारीख हवी आहे. महाराज म्हणतात तुम्ही किती देणार, आणि हे तुम्हीच लाडून ठेवलेत. वा वा, तुम्हीच लाडून ठेवले. बरोबर. ज्या संतांनी, ज्या माऊलींनी, ज्या संत तुकाराम महाराजांनी एक ओवीसाठी प्रॉपर्ट्या विकल्यात. मला पुढचं काहीच बोलायचं नाही. तो महाराज आल्यानंतर तुम्हाला विचारतो का, अहो दादा तुम्ही जप करता का? नाही. अहो दादा तुम्ही हरिपाठ म्हणतात का? अहो दादा इथं किती तरुण मुलं आहेत. हे तुमचं काम आहे, हे तुमचं हेच. हे काय आम्ही वैकुंठ, हे तुकाराम महाराजांनी हेच. जर आपण त्याच्यावर मार्गानुसार चालत असाल, काहीच नाही आहे. आपण फक्त एक परंपरा फॉलो करतोय. काय झालं आपल्या धर्माबरोबर? काय झालं? ब्रिटिश आले. ब्रिटिशांनी काय केलंय? ब्रिटिशांनी काहीच नाही केलं, फक्त आपली शिक्षण पद्धती बनवली, आपल्याला कारकून बनवलं. आणि आपली आई काय म्हणते, मला पहिल्या पगाराची साडी घे. त्या मुलांनी काय ऐकलं? पगार 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 पगार. तो गेला, त्यांनी पगाराचंच काम केलं, पगाराचंच काम केलं. आमच्या ट्रेनिंग चालू आहे, नवीन शिक्षण पद्धती ती. जे कोणी शिक्षक शिक्षिका असेल त्यांना माहिती, ट्रेनिंग चालू आहे. महाराज तुम्हाला सर्वांना ऐकून धक्का बसेल. एक शिक्षक असे म्हटले की कीर्तन करणं हे करिअर झालंय म्हणे, करिअर. मी त्यांना बोलणार, पण काय ते स्वतः बघतायत. काय संतांनी अर्थ सांगितला, पण यांचा अर्थ वेगळा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मायबाप सज्जन हो, सर्वांना अर्थ कळतो. अर्थ अर्थ अर्थ. अर्थाच्या पुढे आहे स्वार्थ स्वार्थ स्वार्थ. त्याच्या पुढे आहे निस्वार्थ निस्वार्थ. परम अर्थ, परम सर्वोच्च अर्थ. परम अर्थ तुम्हाला अशा व्यक्तीकडून घेतला पाहिजे त्याच्या परमार्थात, त्याच्या चित्तात अर्थ नसायला पाहिजे. आणि आज ही शोकांतिका. म्हणजे विचार करा, इतके सप्ते, इतके कार्यक्रम, इतके वर्षश्राद्ध, इतके पंडित येत आहेत, तरी परिवर्तन का नाहीये? याला एकमेव कारण, एकमेव, क्षमा करा माझी लायकी नाही, पण ते मनाला बोचलं म्हणून मी सांगतोय. तुम्ही जर दूध पिणार असाल आणि जे दूध सर्पाने स्पर्श केलं चेतनेत, बाहेर तुम्ही ढाब्यावर जा, ढाब्यावर गेल्यानंतर किंवा तुम्ही शहरात या, चाट 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 भांडार असे खूप सुरू झालेले. तुम्ही गेल्यानंतर तिथे पाववडा खा, वडापाव खा. खाल्ल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा खाऊशी वाटतं का? कारण बनवणाऱ्याची चेतना काय आहे? मी इतकं स्वादिष्ट बनवलं पाहिजे. ऐकून घ्या महिला मंडळ, मी इतकं स्वादिष्ट बनवलं पाहिजे, खाणाऱ्याने पुन्हा खाल्लं पाहिजे, खाल्लं पाहिजे. अहो बनवणाऱ्याच्या मनात रजोगुण आहे. बनवणाऱ्याच्या मनात काय आहे? रजोगुण आहे, रजोगुण. तो रजोगुण आपण खात आहोत. आणि मला आजचे पंगतदार कोण आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन करायचंय. त्यांनी आज बिना कांदा लसणाचा स्वयंपाक बनवून ठेवलाय. परमपूज्य आदरणीय राऊत बाबा काय म्हणतात? त्यांचा अधिकार आहे. जर आपल्याला भक्तीत प्रगती करायची असेल, आम्ही म्हणत नाही कांदा काय हरकत नाही. ज्याला खरंच प्रगती करायची असेल, आध्यात्मिक प्रगती, त्यांनी ह्या नियमांचं पालन केलं पाहिजे. आज हे आम्ही शोधून नाही काढलेलं आहे. म्हणतात आज पण तुम्ही आळंदी जा, खिचडी दिली जाते, कांदा लसूण नाही राहत. आम्ही बालाजीला गेलो, बालाजीला गेल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटेल, तिथे मी चौकशी करत होतो, अहो याच्यात इसमें प्याज लसूण है क्या? अरे नाही गुरुजी, इधर ये वैष्णव प्रसाद आहे. तुम्ही प्रत्येक धामाच्या जगन्नाथपुरीला गेल्यानंतर
तिथे सुद्धा तुम्हाला बिना कांद्या लसणाचा प्रसाद मिळतो. ॲटलिस्ट 7 दिवस तरी या सप्ताहामध्ये हे शिबिर आहे. आम्हाला महादेव बाबा गोपाळे बाबा नेहमी सांगायचे, एकदम कडक. आम्ही हरिपाठात नाचायला लागलो तर कसं पण नाचायचं नाही. सप्ताह हे शिबिर आहे, शिबिर. याच्यातून तुम्ही शिकून जायचं आणि बाहेर हे ज्ञान द्यायचं. पण या शिबिरात आपण ज्ञान घेत आहोत का नुसतं परंपरा पालन करत आहोत, याचा आपण 100% विचार केला पाहिजे. 100% हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे. आणि आजच्या घडीला काय, आपल्या नाशिक जिल्ह्यातलेच हा विषय नव्हता घ्यायचा, तुम्ही लाडून ठेवल्यामुळे काय झालं. एका महाराजांनी वर्ष श्राद्धाची का दशक्रिया विधीची तारीख, काय दशक्रिया होती ना, दशक्रिया विधीची तारीख घेतलेली होती. मी अमाऊंट सांगत नाही काय अमाऊंट आहे. आणि बिचारे ज्यांच्या घरी दशक्रिया विधी ते वाट पाहत आहेत. आणि यांनी सांगितलं माझी तब्येत बरी नाही. आता पुढं काय XYZ मला माहिती नाही, पण या जे भाविक भक्त आहेत त्यांच्या मनावर काय परिणाम होतो महाराज. आपल्याला लोक जोडायचे का तोडायचे, जोडायचे. आपल्याला जोडायचे. त्यामुळे हे जे सफेद आपण कपडे घातलेले आहेत याची किंमत आपल्याला माहिती नाही, याचं महत्त्व काय माहिती नाही. जसं सर्वांनी जर छावा, माझी सर्व मायबापांना विनंती, तुम्ही मुलांना काय पैसे देत असाल मोबाईल घेण्यासाठी, तुम्ही सर्वांनी कृपया छावा मूवी बघायला जा. सर्वांनी छावा मूवी बघायला जा. नाही तर आपल्या डोक्यात जाळीदार टोप्या असतात आणि इथं मंदिर नसतं. जसं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज होते म्हणून मंदिरावर कळस आणि घरापुढे तुळस आहे. ह्या महापुरुषांनी त्याग केलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या साधू संतांनी सुद्धा त्याग केला आहे. त्यामुळे आपल्याला तुकाराम गाथा, संत ज्ञानेश्वरी सारखा अतिशय पवित्र ग्रंथ मिळालेला आहे. 2 कलेक्टर झाले, कलेक्टर छोटे माऊली सांगत होते, 2 कलेक्टर ते नियमित रूपाने संत ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. त्यांचा त्याग पण आज जिल्हाधिकारी बनवतोय, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. माझी सर्व मायबाप सज्जन, अहो काय हरकत नाही, तुम्ही मोठा महाराज बोलू नका, काय हरकत नाही. तुमचं जरी हरिनामाचा गजर झाला, हरिनामाचा गजर, अहो कीर्तन म्हणजे काय, हरिनामाचा गजर. तिथं हरिनामाचा गजर नव्हतं, फक्त देहरंजन, मनरंजन, चित्तरंजन असेल त्या कीर्तनाला काय उपयोग आहे. मनोरंजन, मनाचं रंजन करायचं, इथं देहाचं रंजन हसवलं पाहिजे. हे काय व्याख्यानाचं व्यासपीठ आहे नाही, हे धर्माचं व्यासपीठ आहे. या धर्माच्या गादीवरून धर्माच्याच गोष्टी पुढे सरकल्या पाहिजे, पुढच्या पिढीला समजल्या पाहिजे. काही ना कदाचित विशेष वाटत असेल की महाराज काय सांगतायत. नाही दादा हो, आम्हाला चिंता वाटते की एक सप्ताह करणारा व्यक्ती जर ख्रिश्चन धर्म स्वीकारू शकतो, त्यांनी परमार्थ इधर से नहीं किधर से किया है, इधर से किया है, इधर से किया है. इधर से कम हुआ चलेगा, अगर इधर से आया अरे इसको ये नहीं मिलेगा, उसको परम अर्थ परमार्थ भगवान पांडुरंग मिलेंगे. त्यामुळे माझी मायबाप सज्जनांना विनंती आहे, तुम्ही कोणताही कीर्तन गावा, तो तुमचा विषय आहे. या साधू पुरुषांनी तो संदेश व्यवस्थित न दिल्यामुळे आज समाजाची अधोगती आहे. तर या ज्येष्ठांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी तरुण मुलांना संधी दिलेली आहे, तर सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कपाळाला जे इथं तिलक लावून, ज्यांनी तिलक लावण्याची संकल्पना फार कमी ठिकाणी, 30-30, 40-40 वर्ष, 50-50 वर्ष सप्ताह झालेले, तरी तिथं तिलक नाही, तिथं हरिपाठ बंद पडलेले. स्थानिक ठिकाणी महाराज राहून हरिपाठ बंद. काय मग आपण काय, आपल्याला काय, आपला उद्देश काय. आपण हे गोपाळ बाबा नेहमी सांगायचे, आपल्याला 2 डोळे, समाजाला 1000 डोळे. या 1000 डोळ्यांना जर आपल्याला जायचं असेल, आपली निष्ठा संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रती असली तर निश्चितच आपण धर्माचा प्रसार करू. कर्णाकडून तेच चुकलं. कर्ण स्वार्थ घेऊन आला, त्याला काहीच दुर्योधनाशी देणं घेणं नव्हतं, दुर्योधनाशी काहीच देणं घेणं नव्हतं कर्णाचं. त्याचा उद्देश काय होता, अर्जुनाला हरवणे, बस.
दुर्योधनाला पण कर्णाशी काहीच देणे घेणं नव्हतं. लोक त्यांचे उदाहरण देतात, नाही, अर्थाचा अनर्थ केलेला आहे, समजून घ्या तुम्ही. रावण, अनेक महाराज लोक रावणाचं गुणगान करतात. आम्ही एका ठिकाणी गेलो नंतर म्हणे, रावण प्रभू रामचंद्रांच्या तिथे ज्यावेळेस रामेश्वरमची स्थापना केली तिथे रावण आला होता. मी कपड्याला हात लावलो. तुम्हाला कोणी सांगितलं? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी की रावण आला होता. रावण, विचार करा, रावणाने माता सीतेला पुन्हा प्रभू रामचंद्राच्या स्वाधीन करावं. त्याचा मामा मारीच बोला, अरे तू कशात, तू आगीत हात टाकतोय. त्याची पत्नी, धर्मपत्नी कोण, मंदोदरी, ती म्हणते आप माता सीता को स्वाधीन कीजिए. त्यांचा सासरा तरी ऐकलं नाही. त्यांचा भाऊ कोण, कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणे, अरे बाबा मी गेलो ना, तू तरी शरण जा म्हणे. रावणाचा चिरंजीव कोण, मेघनाथ. मेघनाथ सुद्धा म्हणतो तू माता सीतेच्या शरण जा, प्रभू रामचंद्राला शरण जा. नाही ऐकलं. अंगद आले, हनुमानजी आले, सर्वांनी सांगितलं, नाही गेला शरण, नाही गेला शरण. तो भगवंतांना श्रीराम सुद्धा श्री बोलणे का नाही, श्री. आणि त्या रावणाचं मंदिर वारतात, त्या रावणाची पूजा केली जाते. काही जण बावळट असं म्हणतात, माता सीता अनेक महिने रावणाच्या दरबारात होती, तिथे महालात होती, पण माता सीतेला स्पर्श नाही केला. एका मोठ्या कीर्तनकार, 2 कीर्तनकार म्हटलेले प्रतिष्ठित, यांनी वाचलंच नाही येत वाल्मिकी रामायण. काय समजेल यांना? रावणाला शाप दिला होता कोणी, रंभेने. कुबेराची सून आहे, सर्वांना माहिती पाहिजे, कुबेराची सून रंभा. रंभेने शाप दिला, जर तू कोणत्या स्त्रीच्या मनाविरुद्ध तिचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. आणि महाराज नाही, रावण खूप चांगला होता. मग ही रावणाची प्रवृत्ती आपण सांगायची. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आमचं हेच काम आहे. काय काय हे अर्थाचा जे अनर्थ करतायत, हे झाडून काढायचं, आम्हाला झाडून काढायचंय. हे चुकीचा. काय 5 पांडव होते. किती पांडव होते? 5. किती कौरव होते? 5 पांडवाचा निश्चय चांगला होता, चांगला होता. त्यांच्याबरोबर कोण होते? भगवान श्रीकृष्ण होते. भगवान श्रीकृष्ण होते. सांगितलं जातं, भगवान कृष्ण ज्यावेळेस अर्जुनाबरोबर रथावर होते, ज्यावेळेस त्यांना पुढे जायचं असेल, भगवान कृष्णांच्या वरती, पाठीवरती, माधव आगेलो रथ, उजव्या बाजूला घेऊन जायचं, तो उजव्या बाजूने. भगवंतांना पाय मारायचे अर्जुन. डाव्या बाजूला जायचं, डाव्या बाजूने. जर मागे यायचे असेल, खाली लात मारायचे. एवढा पांडवांचा एवढा अधिकार. आणि लोक म्हणतात नाही, ते नरकात गेले, ते नरकात गेले, नरकात गेले. काय तुम्ही अनर्थ ऐकतायत? याला एकमेव कारण म्हणजे आपण स्वतः आहोत. माझी सर्वांना तुम्हाला विनंती आहे की तुकाराम महाराजांचा जो संताप का होत होता, अभंगाचं 3रं चरण. अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, नाच केला जगत्याने. अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने.
साधू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग साधू संतांचे मार्ग अर्थाने पुराणे शब्द केला नाश केला शब्द ज्ञाने हे विषय लोभी मने साधन हे बुडविले अर्थ लोपले पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधन हे बुडविले बुडविले हे साधन आहे, हे हरिकीर्तन, हरिपाठ, काकड आरती, काकड भजन, पारायण. याचा उद्देश काय? हरिभजन घडणे, हरिभजन घडणे. प्रयागराजला कुंभमेळा चालू आहेत. एक IIT बाबा आले आहेत, तुम्ही बघितलं असेल, खूप फॉर्मला आलेत, फॉर्मला आलेत IIT वाले बाबा. बघा कलियुगाचा प्रभाव, मीडिया, सोशल मीडिया इतके चर्चेत आले, इतके चर्चेत. त्यांना काल प्रश्न विचारला, भारत पाकिस्तानमध्ये मॅच कोण जिंकल म्हणे पाकिस्तान. अरे काय बोलायची गरज आहे? आणि वृंदावनचे प्रेमानंद स्वामी महाराजांना प्रश्न विचारला, भारत आणि पाकिस्तानची मॅच आहे, कोण जिंकल? ते म्हणे आमचं आणि कृष्ण भक्तीचा काय संबंध आहे? आमचा आणि कृष्ण भक्तीचा काय संबंध आहे? जो बाबा तुम्हाला तुमचं भविष्य सांगत असेल, जो व्यक्ती तुम्हाला गंडे दोरे देत असेल, जो व्यक्ती तुम्हाला निंबू देत असेल, सांभाळून राहा, क्या बात आहे. सांभाळून राहा. निंबू काही पराक्रम करू शकतो, निंबू काही पराक्रम करू शकतो, काहीही पराक्रम करू शकतो. आज आपली शोकांतिका आहे, लोकांना इन्स्टंट लगेच श्रीमंत व्हायचं आहे, लगेच इच्छेपोटी. ब्लॅक मॅजिक, काळं जादू, तंत्र मंत्र विद्याकडे सर्वजण जाऊ राहिले, सर्वजण जाऊ राहिले. जरी तुम्हाला काही साक्षात्कार भेटला असेल, ऐकावं मंडळी, जरी तुम्हाला काही वाटत असेल, मी धागा बांधला, माझं डोकं थांबलं, मी धागा बांधला, हे झालं, तुमच्याकडे जी येणारी पीडा, जे दुःख आहे दादा, ते कोणीही टाळू शकत नाही, कोणीही टाळू शकत नाही. तुम्हाला ती सहन करण्याची शक्ती फक्त अध्यात्म देते. कोण देते? अध्यात्म. ज्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम घेत आहोत, महाशिवरात्री, महाशिवरात्री. भगवान शंकर काय करतात? गंडे दोरीने बांधतात, ते भजन करतात. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, हो भजन करी महादेव. महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, महादेव. भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव. भजन करी महादेव, महादेव. भजन करी महादेव. राम पूजे सदा सेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. महादेव. श्रीराम श्रीराम भगवती महादेव की जय. महाशिवरात्र आहे. राजा हो, मायबाप सज्जनो, ते भगवान शंकर कोणाचं स्मरण करतात? ते प्रभू रामचंद्राचं स्मरण करतात. त्यांचा आदर्श घ्या ना. हे वेगळा आदर्श घेतात. आम्हाला जायचंय, समजू शकतात.
यांचा आदर्श घेतात. नाही, आपल्याला महादेवांचा आदर्श घ्यायचा आहे. आपल्याला बजरंग बलींचा आदर्श घ्यायचा आहे. ही नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संबतम तम नमामि. आम्ही नस्तंपूरला होतो. नस्तंपूरचे एक पुजारी बोलले आम्हाला, जसे आपल्या देवीचे 3.5 शक्तिपीठ आहे तसे शनेश्वर महाराजांची 3.5 शक्तिपीठ आहेत. त्याच्यातलं नस्तंपूर एक आहे. तिथल्या शनी महाराजांची विग्रहांची प्राणप्रतिष्ठा स्वतः प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे. स्वतः प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे. तिथले पुजारी सांगत होते, मला खूप वर्ष झाले, त्यांना अनेक वर्षापासून शनी महाराजांची सेवा करतायत. त्यांना शनी महाराजांच्या हृदयात भगवान कृष्ण बासरी वाजवताना दिसले. सांगण्याचा उद्देश काय, जरी किती काही परिस्थिती असो तुम्ही तुमचं भजन आनंदाने केलं पाहिजे. आनंदाने का? विराट कोहलीचं 3 वर्षापासून शतकच होत नव्हते, वैतागला गडी. हो, प्रेमानंद स्वामी महाराजांनी भेटायला गेले, 3 दिवसात त्याचं शतक झालं. विराट कोहली जाऊ द्या, त्याचं उदाहरण झालं रोहित शर्मा, हिटमॅन, उज्जैन महाकालेश्वरच्या तिथे कायम दर्शनाला जातात. सूर्यकुमार यादव. आणि आपल्या लेकरांना म्हटलं जायचं का तीर्थयात्रा, नको, सगळे म्हातारे लोक ते काय टाळ कुठे त्या विठ्ठल 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 म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणतात. नाही राजा हो, या भजनाचा आनंद घेण्यासाठी सप्ताह आहे. हे जगात जे अनर्थ चालू आहे त्या अनर्थाला मात करण्यासाठी फक्त हरिनाम आहे, फक्त हरिनाम आहे. भगवान श्रीकृष्णाने एकदा 5 पांडवांना एकत्र बोलवलं. पांडवांना बोलवलं, जा, तुम्हाला आज्ञा आहेत, तुम्ही 5 वेगवेगळ्या ठिकाणी जा. पहिल्यांदा युधिष्ठिर महाराज जातात. युधिष्ठिर महाराज गेल्यानंतर युधिष्ठिर महाराजांना काय दिसतं? युधिष्ठिर महाराजांना एक हत्ती दिसतो, त्याला 2 सोंड आहेत. 2 सोंड आहेत. तो येतो भगवान कृष्णाला म्हणतात, अहो मी 2 सोंडांचा हत्ती बघितला. 2 हत्तींचा सोंड नाही बरं का, 2 सोंडाचा हत्ती. भीम ज्यावेळेस जातात आणि बघतात तर काय, एक गाय नुकत्याच पिल्लेला, जे जन्माला आलेलं पिल्लू आहे, त्याला इतकं चाटतंय चाटता त्या वासराच्या शरीरातून रक्त येत आहे, तरी पण ती गाय थांबत नाही, नुसती चाटू राहिली, सातत्याने चाटू राहिली. भीम गोंधळून गेला, भगवंताकडे आले, काय प्रकारे हा? नकुल गेला. नकुलाने काय बघितलं? अर्जुन गेला. अर्जुनाने बघितलं काय? एक पक्षी आहेत, पक्षीच्या पंखावर वेदांच्या रुचा लिहिलेल्या आहेत. वेदांच्या रुचा, भगवंताचं वर्णन लिहिलेलं आहे. आणि तो पक्षी काय करतोय? मांस भक्षण करतोय. वेदांच्या रुचा लिहिलेल्या आहेत. नंतर नकुलने बघितलं नंतर काय? 4-5 विहिरी आहे, मध्ये एक विहीर कोरडी आहे आणि 4-5 विहिरी भरलेल्या आहेत. सर्वजण गेले. भगवान कृष्ण म्हटले, ही काय परिस्थिती आहे? भगवान कृष्ण एकच म्हटले, ही कलियुगाची परिस्थिती आहे. पहिलं कोण गेलं? कोण? युधिष्ठिर. युधिष्ठिराने काय बघितलं? तर भगवान कृष्ण म्हणे, कलियुगातले लोक 2 तोंडी राहतील. त्यांनी सांगितलं, ते म्हणतील, काय पैसे घेऊ नका, तेच पैसे घेऊन जातील. 2 तोंडे असतील, बोलतील 1, करतील 2. व्यसन नाही केलं पाहिजे, गुपचूप जमतो घेईल. तंबाखूनी खाल्ली पाहिजे, डबल लाव, डबल मळ. कलियुगाचा प्रभाव असेल. युधिष्ठिर नंतर कोण गेलं? भीमाने काय बघितलं? गाय कोणी नसून एक कलियुगातले मायबाप आहे. एकटं लेकरू ना, बाळा, ही संपत्ती तुझी, टेन्शन नाही घ्यायचं. सरांनी बोललं आम्हाला सांगायचं, सरांच्या 2 कानफडीत हाणू आम्ही, अजिबात नाही टेन्शन घ्यायचं. एकदम तुला काय पाहिजे मला सांग, काय पाहिजे, सर्व मिळेल तुला, सर्व मिळेल. तोच म्हातारपणात आपल्या बोकांडी बसतो, नाही तो वृद्धाश्रमात टाकतो. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कलियुगातले आई वडील आपल्या लेकरांवर इतकं प्रेम करतील, स्वावलंबी बनवण्याचं उद्दिष्ट नसणार, ते संपूर्णपणे आपल्या आई वडिलांवर आश्रित असतील आणि त्यांचं मृत्यू काय, जीवन काय त्यांना समजणार नाही. तिसरं कोण गेलं? अर्जुन. अर्जुनने काय बघितलं?
पक्षी वेदांचा ऋचा बोलत होतात. काही जण असे पंडित आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ द्या. आत्म्याच्या स्तरावर लोक जातील, आत्म्याच्या स्तरावर लोक जातील, पण नियमांचं पालन नाही करणार. लोक सांगतील हे कर, हरिनाम घे, माझ्याबरोबर यात्रेला चल, आणि गुपचूप नियमांचं पालन न करतात पापाचा स्तंभ आहे त्याचा स्वीकार करतील. आणि हे घडत आहे, हे घडत आहे. बाबा, आम्ही आमच्या पानेवाडीला शिबिर ठरवलं होतं. एक भगवे कपडे घातलेला व्यक्ती डायरेक्ट क्लेम करायला लागला, वारकरी संप्रदायाने काय केलं म्हणे. आमचं असं डोकं फिरलं. ज्येष्ठ मंडळी होती, आम्ही काहीच बोलले नाही. 6 महिन्यात बाबाचा व्हिडिओ डायरेक्ट टी व्हीवर. बाबांनी काय काय पराक्रम केलेत, बाबांनी काय बरं. आणि दर सोमवारी कार्यक्रम असायचा. तर पहिलं कोण झालं? युधिष्ठिर. दुसरं कोण झालं? भीम. तिसरं कोण झालं? अर्जुन. चौथं कोण आहे? नकुल. नकुलाने काय बघितलं की 7-8 विहिरी बघितल्या, सर्व विहिरीमधून पाणी येत आहे, पण एक विहीर कोरडी आहे. का? कलियुगातला हाच स्वभाव राहील. काही लोकांकडं खूप सारा पैसा राहील, काही जण इतके गरीब राहतील पण त्यांच्याकडं कोणीच ढुंकून पाहणार नाही. आणि कलियुगाची सत्य परिस्थिती आहे. सावकाराचं कुत्र मेला, अख्खा गाव त्याच्या अंत्यविधीला. सावकार मेला, कोणीच नाही आलं. कलियुगाची सत्य परिस्थिती. आणि राहिला पंचम, 5वा पांडव कोण? सहदेव गेला. सहदेवाने बघितलं, सहदेवाने काय बघितलं की अतिशय विशाल दगड एका डोंगरावरून खाली येतोय, झाडांना ओलांडीत, झाडांना पाडून, दगडांना चिरडून पुढे येत आहे. आणि एक छोटंसं रोपटं, लेकरांच्या भाषेत एवढं, इतुसं, एवढं, तो मोठा दगड तिथे येऊन थांबला. तो सहदेव आश्चर्यचकित झाला, शॉक बसला. भगवान कृष्णाने म्हणे, अरे काय तू काय बघितलं? घडलेला प्रसंग सांगितला. भगवान कृष्णाने सांगितलं की कलियुगातला कोणताही व्यक्ती कितीही पापी असो, पण जर त्यांनी हरिनाम घेतलं तर ते पाप नष्ट करण्याची शक्ती फक्त कशात आहे? हरिनामामध्ये. नामस कीर्तन साधन पे झोपे जळतील पापे जन्मांतरीचे. अनंत राशीचे पाप जळून जातील. त्याला एक काय आहे? हरिनाम. ते हरिनाम घेतलं पाहिजे राजो. हे हरिनाम फक्त भारतात नाही, विदेशात चालू आहे. आम्ही इस्कॉन संस्थेमध्ये असताना सुद्धा ज्यावेळेस आम्ही जातो, प्रचार प्रसार करतो, खूप जण प्रश्न विचारतात, उलटेच प्रश्न विचारतात. देव कुठे? इथूनच सुरुवात होती. तुम्ही बघितला काय? तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल. आत्ताच्या घडीला जगभरात 700हून जास्त मंदिरं, 10,000हून जास्त सेंटर्स, आपली भगवद्गीता उर्दू भाषेत अरेबियन राष्ट्रात वितरित केली जाते. भारतानंतर रशियामध्ये सर्वात जास्त जे आपल्या भगवान कृष्णांचे मंदिरं कुठे? रशियामध्ये आहेत. रशियामध्ये चायना सारखे लोक त्यांच्या बोली भाषेत र शब्द नाहीये. आणि आम्ही काय म्हणतो? हरे कृष्ण. सर्वांनी हात वरती करा. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण. काय आलो कुठं नाही. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे. एकदम मोठ्याने बोला. कृष्णा कृष्णा हरे हरे. अरे लय मोठी गडबड झाली बरं का. चावी हे बघा, या महाराज लोकांना काहीच घ्यायचं तरी पण ते माझ्या बरोबर आहे. ईश्वर महाराज घाबरायचं नाही. तुमचं कोणी नाही ऐकलं तरी आम्ही हे बरं का. द्रौपदीने हातवरती केले होते, ज्यांनी हातवरती नाही केले ना तो यम बघतो. यम ते ICU म्हणजे काय? ICU म्हणजे यम म्हणतो ICU, आय एम लुकिंग ॲट यू. मी बघतोय, कोणाच्या हातवरती नाही. हा मोठ्याने बोला. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे हरे, राम, हरे राम, राम, हरे राम, राम राम, राम राम, हरे हरे हरे. महाराज आपण माईक
बंद करायचं बरं का आता ते म्हणताय यांना बोलणं लई सोपं आहे. यांचा आवाज खूप भारी आवाज खाला चला सर्वांनी एकत्र बोलायचं राम राम हरे हरे. अरे काय यम यम आले एक म्हाताऱ्याला म्हटलं म्हणा नाही अजिबात नाही म्हणणार काय बाबा हात खाली घ्या वा दोन तीन जण यांच्यासाठी टाळ झालं पाहिजे वा त्या माऊली पण हात वरती बाबा छान. अहो हे आत्ताच म्हटलं पाहिजे तारुण्यात आम्ही नेहमी हसत मुखत बोलतो आत्ता बोला काय मंत्र म्हटलं हरे कृष्णा 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 हरे राम राम हरे हरे. एक म्हातारा म्हटलं म्हणावं कधी म्हटलं नाही म्हणावं मी म्हणते बरं म्हणते आणि म्हटली काय आलं कुठनं कुठनं आलं यम यम रामाच्या ऐवजी कोण आलं आपल्याला यम हवाय का राम हवाय राम काय लांब काय महिला वर्ग काय पाहिजे काय नथ सोन्याची नथ काय पाहिजे राम आपल्याला काय पाहिजे राम आपण रामाच्या वंशपरतील आहोत आणि तो असा गजर करायचाय चायना मधलं उदाहरण देतो र नाहीये र 18,000 हरे कृष्ण महामंत्राचे भक्त जप करणार आहेत र आपल्या म्हटलं नाही आम्हाला वेळच नाही मॅच पाहायला वेळ आहे का भारत पाकिस्तान मग लागल तेवढा वेळ अरे भाऊ जप कर हरिनाम माझी सर्वांना विनंती तुम्ही रामकृष्ण हरी करा काय हरकत नाही. इस्कॉन मध्ये एक भक्त आहे 500 माळा रामकृष्ण हरीच्या जातात महाराज 500 माळा रामकृष्ण येत नाही लय मोठा मंत्र हरी रामकृष्ण विठ्ठल म्हणा काय म्हणा विठ्ठल ना आपण भजन करणार विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 बोला इंजिन बदलले एक योग्य इंजिन लागलं प्रकाश बर कोण तुम्ही म्हणते विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सर्वांना विनंती आहे. अरे काय घेऊन जाणार आहात? तुमचं घर तिथं जाणार आहे, तुमचा बँकेतला पैसा तिथेच राहणार आहे. तुम्ही जितकी बसलेली जागा आहे तिथे तुम्हाला कोणी विचारणार नाही. इथे तुम्ही बसला होतात. ही सुवर्ण संधी आहे. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे आनंद कोटी एकटेच जप केल्यावर काही फरक नाही पडत. भक्तांबरोबर अरे पांडुरंग येतो नाचतो. विठ्ठल 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 महिला मंडळ बोलतील. आवाज आवाज माताजी काय तुम्ही घरीच दादागिरी करतात. आता दाखवा ना आवाज. पहिल्यांदा 5, 6, 7 स्टार्ट. तुम्हाला पण बॅटिंग करायची. महिला मंडळ अरे यार नाही 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 मजा नाही येते. नाही 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 हे ठाक याला अर्थ नाही. घरात काय होतं ऐकलं का? हा, सांग सांग. तो आवाज पाहिजे. तो आवाज ते द्रौपदी कसं हे ठाक